नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। सोशल मीडियावर हाणामारीची एक नवीन घटना वेगानं व्हायरल होत आहे। मात्र यावेळी हाणामारीचे दृश्य सामान्य नसून यात व्यक्तीने चक्क पोलिसांवरच हातच उचलल्याचं दृश्य दिसून आलंय। आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल, तसेच सर्व वाहनांचे PUC इन्शुरन्स काढून मिळेल। आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स, हुतात्मा स्मारक समोर, खानापूर। प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे। मोबाईल क्रमांक 9975 79 76। रस्त्यावर वाहतूक कोंडी सुरू असताना ही घटना घडून आली आहे। ट्रॅफिक पोलीस आणि नागरिकांच्या मारामारीचा हा व्हिडिओ आता सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। घटना कल्याण शहाड रोडवर वाहतूक कोंडी दरम्यान घडून आली आहे। मयूर काणे असं या तरुणाचं नाव आहे, जो चुकीच्या बाजूने त्याची दुचाकी चालवत होता। चला नक्की काय घडलं ते जाणून घेऊया। ड्युटीवर असलेल्या एका वाहतूक पोलिसानं नियम मोडणाऱ्या एका तरुणाला थांबवलं आणि इथूनच सर्व ड्रामा सुरू झाला। ट्रॅफिक पोलिसांनी थांबवताच तरुण संतापला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला, ज्याचं रूपांतर लवकरच हाणामारीत झालं। व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मयूर काणे पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर धरून त्याला शिवीगाळ करताना दिसत आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला तो तरुण पोलिसाचा शर्टचा कॉलर घट्ट धरून ठेवताना दिसतो, ज्यामुळे पोलीस रागावतो आणि त्याला थप्पड मारतो। त्या बदल्यात तो तरुणही लगेच पोलिसाला थप्पड मारतो। यानंतर पोलीस त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो तरुण आक्रमकपणे प्रतिसाद देतो आणि परिस्थिती आणखीनच नियंत्रणाबाहेर जाते। काही क्षणातच दुसरा वाहतूक पोलीस तेथे पोहोचतो आणि तो त्याच्या सहकार्याला मदत करतो। तरीही त्या तरुणाचा राग शांत होत नाही आणि तो पोलिसांवर हल्ला करत राहतो। घटनेवेळी आजूबाजूला इतर लोकही उपस्थित असतात, मात्र कुणाचाही या वादामध्ये येण्याची हिंमत नाही। सर्व जमाव प्रेक्षक बनून हे दृश्य उघड्या डोळ्यांनी बघत असतात। सोशल मीडियावर मात्र आता या घटनेचा मिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत। काही जण व्यक्तीला दोषी ठरवत आहेत, तर पोलीसही अनेकदा नियमांचं उल्लंघन करतात असे काहींचे म्हणणे आहे।